अजून गेलेले रात्रीचे आणि सातत्याने पोलीस चौकीकडून आम्हाला फोन येत आहेत, याची दक्षता घ्या, स्पीडअप करा. चला गोठिली एलिमेंट साठी तो डगआउट तुम्ही खाली करून द्या. जे डगआउट मध्ये आमचे लाडके प्रेक्षक बसले ते प्रेक्षकांना कळकळीची विनंती आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतो, कारण एकच डगआउट आहे मित्रांनो. तुम्हा सर्वांचं खाली उतरून या सेमी फायनलचा अगदी मंत्रमुग्धपणे तुम्ही आनंद लुटा, कारण तुमच्यासाठी हे प्रेक्षक नसेल तर त्या स्पर्धेला काहीच मजा येत नाहीये. शोभा वाढवतात आमचे लाडके प्रेक्षक. 3 ओव्हरची मॅच चालेल, स्पीडअप करा. दोन्ही अंपायरना तसंच खेळणाऱ्यांना मी विनंती करेन का स्पीडअप जास्तीत जास्त लवकरात लवकर कसं मॅच होईल सेमीफायनल, कारण अजून फायनलचा मॅच अजून रंगायचा बाकी आहे. रोख रुपये 2 लाख पहिलं, द्वितीयसाठी 1 लाख आणि तृतीय क्रमांकचे 50,000. मी खूप आभार व्यक्त करतो विश्वास घरत आणि खास करून नेरुळ गाव ज्याने जो विश्वास मला दाखवताना एक रात्रीसाठी आपण मला बोलवलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. किस्मतजी भगत असतील, अक्षयदादा पाटील असतील, अरविंद ठाकूर असतील, सिद्धेश कडू, राहुल मात्रे, खूप खूप आभार आहे संपूर्ण नेरुळ गाव. हॅलो चेक. त्या दरम्यान गोठिली टीमसाठी पारितोषिक आलाय. गोठिली गावातील जावई विकास म्हात्रे यांच्या वतीने, म्हणजेच 4141 या फर्मचे जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या वतीने जो कोणी बॅटर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवेल त्याला 4141 हे पारितोषिक दिलं जाईल. म्हणजेच 4141 हे पारितोषिक गोठिली गावातील कुठल्याही बॅटरने जर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवले तर हे पारितोषिक विकास म्हात्रे 4141 चे प्रोप्रायटर म्हणजेच गोठिली गावचे जावई त्यांच्या वतीने हे पारितोषिक गोठिली टीमच्या बॅटरला दिलं जाईल. दोन्ही टीमचा विचार केला, दोन्ही तगडे संघ आहेत. विचार केला तर दोन्ही टीमकडे उत्कृष्ट दर्जाचे असे बॅटर, उत्कृष्ट ऑलराऊंडर स्वराज, आणि जर खेळ पाहिला राज्य केलं स्वराजने. आता बॅटिंग करताना मात्र तो दिसेल इन ॲक्शन मध्ये स्ट्राईकवरती आहे स्वराज मात्रे आणि त्या सोबतीला प्रमोद चौधरी, असे 2 खंदे फलंदाज आघाडीला येताना, सलामीला येताना. चला पाहूया आणि मैदानामध्ये या मॅच मध्ये कोणाचं वर्चस्व राहील. पहिला चेंडू निषाद, जोरदार अत्यंत प्रचंड बेगाने मात्र धारण करतं, जोरदार लाऊडली अपील, पण अंपायर सेड नो डाऊट जोरदार लाऊडली अपील होती. खूप आवाज मात्र स्पष्ट दिसत होता. निषाद पाहिलं, प्रभाकर निषाद बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू डॉट. चांगली सुरुवात करून देत येतं. पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकल्यानंतर सोहम इलिमन कोपरीगाव, त्याच्या विरुद्धमध्ये पहिला आराध्य गोटोली 11 बॅटिंग करायचे. 3 ओव्हरची मॅच. पहिला चेंडू अतिशय दर्जादार टाकताना लाईन मिस केली स्वराजने. शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट एक्स्ट्रा कव्हर इनसाइड सर्कल, सिली मिडॉन न तैनात केले. शॉट बॅकवर्ड अगदी पाहिलं तर गुरुनाथ पाटील जे अंपायर आहेत त्यांना जवळपास शॉट बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेग, बॅकफुटवर दर्जेदार चेंडू मागणी केली पुन्हा एकदा. पण या वेळेला विचार केला तर थोडीशी जी लाऊडपणा होता पहिल्या अपील मध्ये तो लाऊडपणा होता, उत्साह जास्त, आत्मविश्वास कम. 3 ओव्हरची मॅच आहे, लक्षात ठेवा. 2 चेंडू मध्ये दर्जेदार टाकले. सुरेख सुरुवात करून देते प्रभाकर निषाद. शर्यत जरी हरला परंतु मैदानामध्ये अजूनही जर शर्यत वाढली तर मन माझं हरलं नाही. पूर्णपणे मनस्थिती चांगली. 2 चेंडू अगदी डॉट टाकले. पहा टप्पापणे चेंडूला आत आणलं होतं. बॅकफुटवर जाताना पंच करण्याचा प्रयत्न केला स्वराजने, नाकाम. नाव थर्ड डिलिव्हरी फ्रॉम कराबे गाव एंड कडून प्रभाकर निषाद. सोडून दिले. योग्य निर्णय घेतला, कारण 2 हात फैलावून सांगितले अंपाने इट्स अ वाईट. खराब चेंडूने, खराब धावेने सुरुवात झाली आहे. येथे आराध्य 11 गोठवली. नुकतंच एक स्पर्धा, नाईटची स्पर्धा चिन्नेर हे अजिंक्यपद मात्र त्यांनी पटकावले. रात्रीचे ते क्रिकेट गोठवली एक स्पर्धा जिंकल्यानंतर आता सेमीफायनल मध्ये वनमंत्री चषक. बॅकफुट वर जाताना कडा पार होल्ड द वाईट पर डिक्सवेलेक आला एक धमाका. चरण बल्ला बोला स्वराज मात्रे इन ऍक्शन, ऑफसाइडच्या थोडासा बाहेर. बॅकफुट वर गेला, शॉट ऑफ जॅक केला आणि उडवलं डीप स्क्वेअर लेगला.
गगनाला भेदून गगनचुंबी षटकार. स्वराज म्हात्रे राज्य करणारा स्वराज केंद्रीय मंत्री. पण दुर्दैव म्हणा पहा या मॅटरचे, जेव्हा केंद्रीय मंत्री नाईटचं क्रिकेट खेळ होता सलग 7 चेंडूमध्ये 7 षटकार मानाचा कारनामा केले. 7 चेंडू आणि 7 षटकार. ठीक. आदरणीय संदीप पांगुळ साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. वेलकम सर, आपलं सरस स्वागत आहे. वनमंत्री चषक 2025 या अखेरच्या टप्प्यामध्ये आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने, नेरूळ नगरीच्या वतीने आणि वनमंत्री चषक या स्पर्धेच्या वतीने सगळ्यांचंच हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 7 वर पोहोचले षटकाराने. चांगली सुरुवात करताना आता मात्र लय मध्ये होते केंद्रीय मंत्री. 7 चेंडूमध्ये 7 षटकाराचा आतिषबाजी. दुर्दैव होतो ते कॅमेरा बंद होता. जस्ट लाईक द 1975 कपिल देव निकेज अगेन्स्ट झिम्बाब्वे. नेमकं तेच घडलं होतं. कडक स्ट्रोक इन ऍक्शन मध्ये ऑन द अप. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅग्निफिसंट टेरिफिक ओव्हर द बाइट इज लॉंग ऑफ. करा पहार आला हा धमाका. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. जशी आठवणी काढल्या केंद्रीय मंत्री ॲट भिवंडी तसा जोरकस जोमात. काय वेशभूषा ती चर्चेमध्ये, पण बॅटिंग करताना त्याच्यापेक्षा सुपर डुपर खेळ. 13 वर पोहोचवले. 2 चेंडू प्रभाकर निषादने सांगितले की माझे पहा तुझ्यानंतर माझा झोम बसताना, माझा उत्साह असताना माझे कडक स्ट्रोक. एक डिक्स फेलेक अँड क्रिकेटचं मादक सौंदर्य खूबसूरती असं तो ऑन द अप स्ट्रोक फेकून दिला. प्रेक्षकांच्या भेटीला मिळाला स्वराजचा षटकार. 6 रन. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रभाकर इन बॉलिंग मार्क. पुढे सरसावले ऑन द अप डाऊन द ग्राउंड. इथे मात्र झेट टिपण्याचा प्रयत्न पण त्याच्या पोटच्या बाहेर. फंबलिंग झाला. चेंडू चेडून फारून मात्र जातो फरा. 2 षटकार 1 चौकार. व्हॉट अ बॅटिंग यार. रिप्ले मध्ये पाहू शकता पीटीच्या लाईव्ह स्क्रीन मध्ये. पुढे सरसर डान्सिंग डाऊन द ऑन द अप ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ लवली कडक स्ट्रोक. प्रयत्न जरूर झाला. कॅच सुटली. कॅचेस विन द मॅचेस. ओ माय गॉड. तिथे योगेश हात मात्र कपालावर, पण वेल गेले योगेश निघून. खूप मात्र हा साधा झेड सोडलाय योगेश भोईरने. 17 वर 0 गडी बाद. शेवटचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन, परंतु परिवर्तन करताना चेंडू पिचिंग झाला ऑप्शनच्या खूप बाहेर. इट्स अ वाईट. 18 धावा. दमदार सुरुवात. बॅटिंग करण्याचं जसं अमन धोनी जोरदार सुरुवात करून ते डॉट दोन काढल्यानंतर वाईट आणि ओहलीने 2 षटकार आणि चौकार. वाट कडक बॅटिंग बाय स्वराज प्रल्हाद म्हात्रे. व्हेरी डेंजरस. कमी वयामध्ये मॅच्युरिटी आली, परिपक्वता त्याने खुद्द मंत्र निर्माण केली. कमी वयामध्ये पण क्रिकेट वडील चांगले खेळलेत आणि घरामध्ये हा वारसा हक्क त्याने वडिलांकडून घेतला प्रल्हाद म्हात्रेकडून. व्हॉट अ लवली बॅटिंग बाय स्वराज प्रल्हाद म्हात्रे. क्रॅकिंग बॅटिंग. 2 षटकार 1 चौकार. तो पोहोचते 5 चेंडूच्या सामन्यात 16 वर. टीमला 18 वर. नाव द लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट पॉवर प्ले. सुपर बॉलिंग. टप्पा उडाल्यानंतर चेंडू मात्र राईज होते. खेळण्याचा हुक करण्याचा पर्यंत ओव्हरची झाली पहिली समाप्ती. पहिलाच ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. आपण पाहतोय सेमी फायनल मॅच गोठवलीच्या विरुद्धामध्ये कोपरी गाव. बॅटिंग करताना आता आराध्य गोठवलीने बोलले 18. त्याचं खरं कारण होतं 2 उत्तुंग षटकार 1 चौकार स्वराजच्या बॅटमधून बरसला. 12 चेंडूचा खेळ अजून बाकी. स्पीडअप करा एवढंच मी म्हणेन. कलकलीची विनंती, कारण रात्रीचं रूपांतर अपरात्रीमध्ये झाले हे लक्षात ठेवा. शासनाचे कडक नियम आम्हाला मात्र कटिबद्ध करतात. पाबंदी देतात का जास्त लांबू नका रात्र. अजून फायनलचा मॅच मात्र शेष पहिली वरची समाप्ती. आफ्टर द फर्स्ट 4 इन द 18 पण नन विकेट. दॅट इज ट्रिमेंडस स्टार्ट गिवन ऑफ द स्वराज प्रल्हाद म्हात्रे. दमदार सुरुवात. 706 चेंडू केले. 16 वर खेळतोय आता प्रमोद चौधरी इन द स्ट्राईक आणि बॉलिंग मार्कवर येतोय स्वप्नील ठाकूर. अग्री कोहली प्रीमियर लीग पर्व 5वं गाजवलं या बॉलरने. 9 विकेट प्रत्येक मॅच मध्ये 3-3. दॅट इज अ सुपर बॉलिंग. अग्री कोहली प्रीमियर लीग सीझन 5 बाय स्वप्नील ऑन द बॉलिंग मार्क. आज पहिला ओट टाकला पण खूप मार्क खाला मी म्हणेन. मार दिला मी म्हणेन स्वराजने निषाद प्रभाकरला. 18 धावा चोपून काढले. 16 धावावर स्वतः खेळतोय. आता स्ट्राईक वरती आहे प्रमोद चौधरी. त्याच्या विरोधामध्ये बॉलिंग टाकण्यासाठी तर स्पीडअप करा. खूप वेळ घेऊ नका. जास्त वेळ घेतला जातोय. एक शॉट थर्ड मॅन आपण पाहू शकता. विकेटच्या पाठीमागे एक शॉट फाईन लेग सजवले गेले. शॉट एक्स्ट्रा कबा इनसाइड द सर्कल. आता मर्यादा नसणार आहे.
रिस्ट्रिक्शनची कोणती पाबंदी नसणार आहे. ते खुलं झालंय कारण एकमेव 3 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिलं ओव्हर होतं प्रभाकर निषादने ते टाकलं होतं पॉवर प्ले 18 धावा खर्च. आता स्वप्नील आले बॉलिंग मार्कवर फ्रॉम नेरुल गाव एंड कडून. राईट आर्म ओव्हर द विकेट टू प्रमोद चौधरी. बॅकफुट वर करताना अपेक्ष शॉट करण्याचा प्रयत्न परंतु विकेटच्या पाठीत काय घडलं. जोरदार प्रहास केला. बॅट्समन सेफ. कडक जिथे रन अँड विन तिथे धावण्यासाठी दुसरा मागे पडला परंतु चिकी सिंगलचा पडा किती पुढे होता. चिकी सिंगल गेली. डेंजर एंड कडे स्वराज सिंगल घेताना धावसंख्या पुढे जाते. पोचले 19 वर 0 गडी बाद. पहा इन स्क्रीन वरती स्पष्ट दाखवलं जातंय आरामात पोहोचलंय. व्हॉट अ रनिंग बाय स्वराज मात्रे. एष्ट्या उखडले तर परंतु तोपर्यंत वेळ निघून गेला होता. बॅट्समन सेफ बाय स्वराज. आता स्ट्राईक वरती ज्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार तब्बल 6 चेंडू मध्ये सामना करताना जोरदार हमला पण बोलवता. पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये प्रभाकर निषेधच्या विरुद्ध स्वराज. ही 1 सांगेन स्ट्राईक. 11 चेंडूचा खेळ बाकी. चला स्पीडअप करा. खूप वेळ मात्र जातो बाय. रात्री रूपांतर होते अपरात्रीमध्ये. वनमंत्री चषक 2025 हा जबरदस्त खेळ सेमीफायनल मॅच. बॅकफुट वर गेला खडा पार. वाह 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 वाह. जस्ट लाइक द सुपर्ब स्ट्रोक यार. मॅग्निफिसेंट स्ट्रोक बाय स्वराज. चेंडू गायब. जोरदार ऑफस्टंपच्या अगोदरच बाहेर. पहा चेंडूचा वेट केलं. वेट करताना वाट लावली. उडवला स्क्वेअर लेगच्या ओढून आला तिसरा षटकार. बॅटमधून स्वराज प्रल्हाद म्हात्रे. वॅकिंग बॅटिंग आराध्य गोटुल्या पोचवले षटकार 25 वर. पहिली सिंगल. क्लेवर बॅटिंग बाय प्रमोद चौधरी. थोडी तो बॅट्समन मध्ये खतरनाक आहे पण त्याला मध्ये रंगात आलाय ढंगात आलाय. रंगामध्ये भंग कशाला पाहू. सिंगल घेतली आणि स्ट्राईक दिलं. स्ट्राईक जसं मिळवलं शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडू ॲप वर असताना बॅकफुटवर जाताना फेकून दिलं डीप स्कोरच्या वरून. वाट कडक बॅटिंग यार. मॅग्निफिसेंट बॅटिंग. टेरिफिक बॅटिंग आणि प्रेक्षकांना श्रोत्यांना अगदी मंत्रमुग्धानं बॅटिंग करताना स्वराज म्हात्रे. वन्स अगेन स्वप्नील ठाकूर. ओ माय गॉड. सरळ तर सरळ घ्याने वाकड्याने पहा माझ्याकडे. वाकडा शॉट. उलटा शॉट. सरळ सरळ ठोकताना उलट्या दिशेने. व्हॉट अ लवली स्विच इट. काय खतरनाक. त्याच दरम्यान पारितोषिक आलंय वीरेंद्र पाटील यांच्या वतीने. सुमित ठाकूरने जर झेल पकडला तर 2100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दरम्यान स्वराज म्हात्रेचा अफलातून खेळ सुरू आहे. 2 दिवस स्वराज म्हात्रेच्या माध्यमातून गोठवलीच्या माध्यमातून सोंग करण्यात आलं होतं होळीचे सोंग. पण यावेळेस आता हे बॅटिंगचा सोंग अफलातून पाहायला मिळते. सँडी सर. येस विघ्नेश. वर्माय रुसतात पण वर्माय मात्र खुशीत आहे. सुपर बॅटिंग यार. काय कमालीची बॅटिंग. राईट आर्म उर्द विकेट लगातार 2 स्विच येता अगदी मंत्रमुग्ध स्ट्रोकने. उलट्या दिशेने आला षटकार. प्रेशर बॉलर वरती आता क्रिएट केलंय. ओ माय गॉड. हा धमाका पहा परंतु ते झाला बॅट्समॅन ची अखेरकारचा खेळ समाप्त. 2 षटकार नंतर बॅट्समॅनने धुमाकूळ घातला होता. ते स्वराजला बाद करण्यात यश मिळतं. स्वप्नील पहा हा चेंडू कसा टाकले बाद करताना. स्विचचा प्रयत्न. फुल टॉस घेतली स्क्वेअर लेगला. शतरक्षक करताना लाजब झेल टिपताना बॅट्समॅनला केलं बाद. समीर तावडे द बेस्ट फिल्डर. इज अ स्टँडर्ड वाढवणं शतरक्षक आहे. जेव्हा जय माता ती चषक आणि तिचे गौरव बर्देचा जो अफलातून उलट्या दिशेने जसं समीर तावडेने झेल घेतला होता ना तिथेच मॅच टर्न केली होती. हा अफलातून फिल्डर आहे. झेल टिपला समीर तावडेने विकेट काढून दिली. बॉलर स्वप्नीलला जो अक्षरशः धुमाकूळ घाला होता. सेट ऑन द फायर होता. फुटबॉल सारखा चेंडू दिसताना 4 षटकार 1 चौकार सजवला आणि सरळ झेल दिला समीर तावडेच्या हाती. विकेट प्राप्त केली स्वप्नील ठाकूरने. पहिल्या विकेटचं बदल 1 गडी बाद. आता आराध्य गोठवली 11 धावसंख्या पोहोचते 31 वर. 3 ओव्हरची मॅच. दुसरं ओव्हर मैदानाच्या आत. नेरूर गाव एंड कडून आपलं पहिलं टीम कडून दुसरं. स्वप्नील ठाकूर एक बेस्ट किमती विकेट आपल्या हाती लागली. हो 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 हो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बार बार दिवालीने होती असं म्हटलं जातं. बॅट्समन मध्ये सेट होता पण आल्या आल्या ते आग मध्ये जमलेली नाही. प्रयत्न करता रुणाल नारायण म्हात्रे. एक लिजेंड क्रिकेटचा मुलगा मैदानाच्या आत नाव आहे रुणाल नारायण म्हात्रे. पहिला चेंडू डॉट.
वापसी करण्याचा चांगला प्रयत्न. 5 चेंडू टाकलेत. आता 7 चेंडूचा खेळ. सेमी फायनल पहिला इनिंग संपण्यासाठी शिल्लक. येस, हे करावं लागतं. आल्या आल्या पहिल्यांदा स्ट्रेट खेळला, सरळ बॅट मध्ये सरळ ठिकाणी ठोकला षटकार. खातं खोडलं रुणालने. वा बाय वाय, मजा आणली. षटकार पोहोचवते टीम आराध्य गोठवली एलिमेंट टीमला 37 वर 1. पहा ऑफ स्टंपच्या बाहेर पॉपिंग क्रिकचा केला वापर आणि डाऊन द ग्राउंड उडवला. जाऊन मिळाला. गंगनाला चुंबन घेताना प्रेक्षकांच्या भेटीला. लाजबाब स्ट्रोक. 37 वर 1. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 7 चेंडू आता शिल्लक आहेत. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण अजून फायनलचा मॅच मात्र खेळायचं बाकी आहे. या षटकाराने खातं गोल्ड 6 वर पोहोचले. प्रमोद चौधरी एकवर खेळतोय आणि 4 षटकारांची बरसात. 1 चौकार ज्या बॅट पण होतो फलंदाज स्वराज मंत्रमुग्ध केला श्रोत्यांना, रसिकांना. 37 धावा, 18.5 धावांचे सरसने धावा चोपल्यात. द गुड स्टार्ट इज गिवन बाय द सुपर डुपर, ज्याने राज केले टेनिस क्रिकेटवरती. आणि केंद्रीय मंत्रीमध्ये ओळीने 6 चेंडू 7 षटकार. तेव्हा कॅमेरे मात्र बंद होते. जस्ट लाईक द कपिल देव निखनचं मी उदाहरण दिले होतं. तेव्हा बरोबर जुवनच्या विरुद्ध कॅमेऱ्यांचा तेव्हा संप होता, म्हणून तो कॅचअप करू शकला ना कॅमेऱ्यामध्ये. तसं सेम झालं. केंद्रीय मंत्री 7 ओळीने 7 षटकार ठोकणारा स्वराज. बॅड लक. आता 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. तोसिफ द बॉलिंग मार्क फ्रॉम कोपरीगाव. सोहम एलिमन कोपरीकडून डेथवर टार्गेट सेट करणं ज्याच्या हाती असतो तो ओर घेऊन थोपवलं कॅप्टनने तोसिफवरती. पहिला चेंडू समोर प्रमोद चौधरी. एलिमिनेशनची कमतरता. डाऊन द बॉल. विकेट किपर गेलाय. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. जसं झेल सुटलाय तसं 2 धाव मात्र अर्जित केले प्रमोद चौधरीने. 2 ने वाढवला स्कोर आराध्य गोठवली टीमचा 39 वर. 2100 रुपयाचं पारितोषिक होतं या झेलसाठी. सुमित, ओ माय गॉड, एक संधी होती. बरोबर आकडा दिला होता 2100, पण तो 21 रोख रुपयाचं कॅश प्राइस सटकलं. ड्रॉप द कॅच. खऱ्या अर्थाने चांगला विकेट किपर आहे, पण क्रिकेटपासून खूप मात्र दूर राहिला. नाहीतर एक अख्खी जबरदस्त विकेट किपर मात्र टेनिस क्रिकेटला मिळालं असतं. सुमित ठाकूरच्या नावानं खूप गुणवंत होती ठासून. क्लीन बॉल. हो हो, ब्रह्मास्त्र विकेट. दॅट इज द बनाना यॉर्क. स्विंगिंग यॉर्क. दारं बंद केली. इंटू द ब्लॉक आणि विकेटचा खेळ मात्र संपलाय. प्रमोद चौधरी बॅक इंटू द पॅव्हिलियन. काय जड मध्ये इंटू द परफेक्टली बॉट. ओ माय गॉड, किती प्रचंड वेग होता तो सिपच्या या बॉलवरती. येस, वीरेन पाटील करावे यांच्या वतीने पारितोषिक आहे. जर सुमित ठाकूर जर झेल पकडतोय तर 2121 रुपये 2100 रुपये दिले जाईल सुमित ठाकूरसाठी. वीरेन पाटील यांच्या वतीने करावे गावातून हे पारितोषिक आलंय, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. आपण पाहू शकाल वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा रंगताना दिसतोय. सेमी फायनल आपल्या समोर रंगली जाते. एकीकडे सोहम 11 कोपरी वर्सेस गोठिवली 11 गोठिवली. पहिला डाव सुरू आहे. यस, नवी मुंबई महानगरपालिकेतील आकर्षक लाईट्स जे आपण सातत्याने पाहतोय, ज्या नवी मुंबई महानगरपालिकेचे जे आपण मुख्यालय पाहतोय त्याची लाईट्स असतील किंवा अनेक लाईट्स असतील. आदरणीय केतन म्हात्रे यांचं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. थोडीशी चूक झाली होती. काय चूक नक्की झाली होती. फिल्डिंग पण सावरलं. नतीजा पहा, खूप दूरवर होतं. काय इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करताना जसा आला हर्षन मात्र तंबूच्या बाहेर. काय गोलंदाजी टाकतो यार तो सिप. इंटू द ब्लॉक परफेक्टली यॉर्क. जोरदार अपील. त्याच्यानंतर चेंडू गेला आणि गोलंदाज मात्र खूप दूर होता रुणाल. रुणालच्या पासून हर्षन मात्र बाद. चिक्की सिंगल घेण्याच्या नादामध्ये विकेट फेकली. रनआउटच्या रूपामध्ये गडी क्रमांक 3 39 वर 3. 3 चेंडूचा खेळ इथून मात्र शेष आहे. आराध्य इलिमन गोठवली प्रथमदा बॅटिंग करताना टॉस हरल्यानंतर 39 वर 3. पहिल्या 2 ने सुरुवात झाली, त्यानंतर विकेट, परंतु दुसरी विकेट सांघिक मिळाली टीमच्या नावावर. हर्षन भगवान पाटील बॅक इंटू द पॅव्हिलियन. गोल्डन डकचा शिकार. पण सुरुवात केली होती आणि सुरुवातला तोड नाही. खऱ्या अर्थाने जो स्कोर उभा केलाय त्याचा धनी आहे, त्याचा मालक आहे स्वराज प्रल्हाद म्हात्रे. 4 षटकार 1 चौकार. त्या अनुषंगाने त्याच्या खेळीच्या बलबुत्यावर मात्र 39 धावा लागल्यात. आराध्य 11 गोठवली. चौथा बॉल तो सेफ कमजिंग बॉल. सुपर बॉलिंग यार. टप्पामध्ये चेंडूला मात्र वळवलं तर फिंगर्स रोल कर. लाईन मिस केली आहे. बॅट लवकर चालली आहे.
तुषार मोहंती आले पण स्ट्राईक वरती रुणाल षटकारण खातो कडले. आता 2 चेंडूचा खेळ. पहिला इनिंग सेमीफायनल मॅच गोठोलीच्या विरुद्ध सोहम इलिमन कोपरीगाव फिल्डिंग करताना कमबॅक करून दिले. 4 चेंडू हाताळले तोशिपने. टार्गेट सेट करणं मार जोडीचं वर परंतु थोपवलं. 39 वर आतापर्यंत. आता 5वा चेंडू तोशिपच्या समोर रुणाल. कडक स्ट्रोक बैठक घुटने टेक तमाशा देख तक तकाटक. ओ माय गॉड व्हाट अ शॉट. मिड विकेटला शॉट ऑफ जॅक अँड रन. आणि अजून एक षटकार मारला तर 4-1 4-1. 41 पारितोषिक दिलं जाईल. रुणाल कडक कडक बेधडक. येस 4-1 4-1 चे प्रोप्रायटर विकास म्हात्रे यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. जे 4-1 4-1 जे रिसॉर्ट पाहू शकाल त्या लाईफ इज एन्जॉय या रिसॉर्टचे ते मालक आहेत आणि त्यांच्या वतीने 4-1 4-1 हे पारितोषिक रुणाल नारायण म्हात्रे ते जावं आहेत गोठिली गावाची म्हणूनच हे पारितोषिक लावण्यात आलंय. सँडी सर. येस व्हेरी गुड यार. बात बनती है. 4-1 4-1 जर षटकार मारला रुणालने. येस आला षटकार. 4-1 4-1 धमाका ब्लास्ट. विरुद्ध दिशेने काय जात होता बॅट मध्ये सरळ बॅट मध्ये एवढे तडाखे मारू शकतो मित्रा. तो कारनामा केलाय. व्हॉट अ लवली बॅटिंग बाय रुणाल नारायण म्हात्रे. कडक बॅटिंग. 52 धावा 53 धावांचं लक्ष. मी धन्यवाद देतोय. 52चं लक्ष 51 बनल्या. प्रॉपरली बॅटिंग. थँक्यू सो मच नेरुल गाव खास करून विश्वाजी गरत यांचा मी आभार व्यक्त करतोय. What a shot here into the block, perfectly middle of the bat and cracking stroke. Thank you so much Vignesh. आजचा प्रवास इथे संपला कारण परिवर्तन निसर्गाचा नियम असतो. एक एक इनिंगची आपली जी प्रथा होती ते प्रथामध्ये अखंड मत राखताना आम्ही अखंडपणे जरी बोललो तर चुकीचं होईल. एक इनिंग नंतर मी विश्वाजी गरत संपूर्ण नेरुलगाव त्याच्यामध्ये मी आभार मानेन किस्मनजी भगत त्याच्यानंतर अक्षयदादा पाटील आणि संपूर्ण जे आयोजक आहेत. थँक्यू सो मच. इथून आमचा प्रवास संपलाय. आइए राकेश टांडे और सुनाइए आगे के इनिंग का आगे का खुदे का अखोकाल. थँक्यू व्हेरी मच संतोष म्हात्रे सँडी सर. त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावर केला जाईल मी विनंती करतोय. मी अक्षयदादा पाटील यांचे शुभ हस्ते लेजेंडरी व्हॉइस संतोष म्हात्रे सँडी सरांनी खऱ्या अर्थानं शेवटचा दिवस आम्ही राखीव ठेवला होता आणि प्रेक्षकांची मागणी होती की आम्हाला समालोचक पाहिजे तर सँडी सरांचा आवाज ऐकायचा आहे आणि आज खऱ्या अर्थानं हे शेवटचा दिवस शेवटची रजनी तुम्ही गाजवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. हा स्पेशल ट्रॉफी प्रदान केली जाते. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट संतोष म्हात्रे सँडी सरांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच संतोष म्हात्रे सँडी सर. आपण या स्पर्धेसाठी अवेलेबल राहिलात. या स्पर्धेमध्ये आज अखेरच्या रजनीमध्ये आपल्या वाणीने संपूर्ण स्पर्धा गाजवली त्याबद्दल आपलं सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच संतोष म्हात्रे सँडी सर. खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारा व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल आणि ऐकूया मायक्रोफोनवर करावे गावातील बुलंद आवाज राकेश तांडेल सर येतील. थँक्यू व्हेरी मच. येस थँक्स अ लॉट विघ्नेश मडवी सर. धन्यवाद महागुरु संतोष म्हात्रे सर. आज आपल्या समवेत पुन्हा एकदा मायक्रोफोन शेअर करण्याचा अनुभव आणि आपल्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे या समालोचन क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या व्यासपीठावर. जाऊया मॅचकडे. आपण पाहताय पहिली सेमीफायनल वनमंत्री चषकाची क्रिकेटचा थरार सन्मान करूया. संदीपजी पांगुळ साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी किस्मत दादा भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. पांगुळ साहेबांचा सन्मान अरविंद दादा ठाकूर यांचे शुभ हस्ते हा सन्मान या मंचावर केला जातोय. चला पुढचा सन्मान असेल अनिल दादा म्हात्रे यांचा देखील सन्मान मी अरविंद दादा ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. आदरणीय बारके म्हात्रे साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जाते. अरविंदजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते या तिन्ही मान्यवरांचा सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. वनमंत्री चषक
2025 हा भव्य दिव्य सोहळा आदरणीय अक्षय दादा पाटील असतील, स्वप्नील दादा पाटील असतील, संदेश दादा ठाकूर असतील आणि किस्मत दादा भगत यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं सचिन लवटे साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। आज स्पेशल डे आहे आणि किस्मत दादा भगत यांनी म्हटलं की तुमचा सत्कार करायचा, तर हा सत्कार होईल आणि प्रत्येकाचा सन्मान करणं ही परम कर्तव्य आहे। सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक आभार आहे। या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सगळेच मान्यवर त्यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवली। थँक्यू व्हेरी मच। सर लगातारच्या 2 विकेटसाठी विकास म्हात्रे 4-1 चे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या वतीने 41-41 हे पारितोषिक दिलं जाईल। गोटिवली गावासाठी हे पारितोषिक असेल, कुठलाही गोलंदाज जर लगातारचे 2 विकेट प्राप्त करेल तर 41-41 हे पारितोषिक दिलं जाईल विकास म्हात्रे यांच्या वतीने, जे लाईफ इज एन्जॉय या रिसॉर्टचे प्रोप्रायटर आहेत। O2 कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। पहिला बॉल आपण पाहू शकाल, त्याला मारलाय स्क्वेअर कटचा फटका, पहिला चौकार। स 52 धावांचं टार्गेट आहे। 52 धावांच्या टार्गेटला हे पहिलं प्रत्युत्तर दिलेलं आहे चौकारानं। सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये। आपण पाहिली सँडी सरांची वाणी, विश्लेषण आणि 52 धावांचं टार्गेट। गोटोली 11 गोटोली संघाची बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहू शकली। अजून एक चौकार, लाजवाब बॅटिंग पाहायला मिळतं। एक्स्ट्रा कव्हर्सला भेदला या फटक्याने, बॅक टू बॅक दुसरा चौकार। धावसंख्या 8 या आकड्यावर। समीर तावरे आणि योगेश भोईर सलामीचे बॅटर आपण पाहू शकाल। समीरच्या बॅटमधून आलेत बॅक टू बॅक 2 चौकार। चांगली बॅटिंग, ऑफ साइडला फ्लो केलेले 2 फटके आपण पाहिले। गोलंदाज आहे मिस्टर स्वराज म्हात्रे, याच्यावर चढवलेला प्रतिहल्ला। काय बॅटिंग केली ॲज अ बॅटर म्हणून सलामीचा फलंदाज स्वराज। आता मात्र P1चं षटक हाताळतोय दुसऱ्या इनिंगमध्ये स्वराज ऑन टू द गोलंदाजच्या ट्रॅकवर। तिसरा फटका आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये, 30 यार्डला भेदलाय। एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफळ होताना पाहतोय आपण खेळपट्टीवर। बॅक टू बॅक 2 धावा आणि 10 धावा अजूनपर्यंत धावफलकावर आपण पाहायला मिळतात। जशाच तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे अजूनपर्यंत मिस्टर समीर यानं। धावसंख्या 10 या आकड्यावर, 10 धावांचं धावफलक। हरचंद्र भोपे खूप खुश आहेत। खरं तर आज दशरथ पाटील पाहिजे होते, कारण मच्छिंद्र स्मृती रोहित इंडियन संघ फायनलमध्ये आहे। पूर्ण मैदानाला फेरफटका मारून आले आणि आता मात्र व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत। बघा आनंदाच्या छटा चेहऱ्यावर पसरलेल्या आहेत। हो 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 हो, चेंडू हवे मध्ये ट्रॅव्हल करतोय। संधी आहे, संधी आणि संधीचं सोड बॉडी बॅलन्स, हाताची ग्रीप आपण पाहिली आणि पहिल्या विकेट इन टू द डगआउट मध्ये। समीर बॅक टू द पॅव्हिलियन, पहिल्या विकेटचं पतन। दहा या आकड्यावर पहिलं विकेटचं पतन होताना आपण पाहताय गोटोली 11 गोटोली संघ आणि दुसऱ्या बाजूला सोहम 11 कोपरी। चला आपण बाळासाहेब घोरपडे सरांचा सन्मान आपण करणार आहोत, कारण की फायनलच्या वेळेस आपल्याला वेळ पुरेसा मिळणार नाही, त्यामुळे आपला सन्मान देखील मंचावर केला जातोय आणि तो करण्यासाठी मी विनंती करतोय की अरविंद दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते बाळासाहेब घोरपडे सरांचा सन्मान आपण करावा। अंपायरच्या दुनियेतला आणखीन एक मोठं नाव आणि त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय। आमचे स्पेशल अंपायर आहेत, खास मुंबईवरून MC पॅनलचे अगदी ऑफिशियल अंपायर, आणि तिन्ही अंपायरचं मी कौतुक करतोय ज्या पद्धतीने अंपायरिंग झाली आहे 3 रणजीमध्ये। अगदी उदय तांडेल सर असतील, गुरुनाथ पाटील सर असतील, बाळासाहेब घोरपडे असतील, या तिन्ही अंपायरने एकही असा डिसिजन आलाय की एकही असा क्रुशियल मुवमेंट आला नाही की जिकडे कुठलाही आपण निर्णयासाठी वाद सुरू झालाय।
खऱ्या अर्थानं मी कौतुक करतोय तिन्ही अंपायरचं, न्यायाधीशाची भूमिका बजावली आणि बाळासाहेब थोरात सरांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच बाळासाहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. येस सर, विघ्नेश सर, चांगला उल्लेख केला आपण ऑफिशियल पंच म्हणून. या स्पर्धेमध्ये आपण पाहिली त्यांची भूमिका, डिसिजन, टेक्नॉलॉजीचा वापर आहे मित्रांनो. मात्र लाईव्ह टेलिकास्ट होता असताना पंचांकडे सर्वांच्या नजरा असतात. धावसंख्या 12 या आकड्यावर, 12 धावांचं धावफलक. फ्रंट फुटवर येऊन पंच केलाय, या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार, मिस्टर प्रदीप ठाकूर याच्या बॅट मधून आला हा चौकार. धावसंख्या 16 या आकड्यावर, 16, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोटोली संघाच्या 18 धावा धावफलकावर. आता मात्र कोपरी संघाची धावसंख्या 16. होळीचा सण आहे मित्रांनो आणि होळीच्या सणाला आपण पाहिलं त्याच्या पूर्वसंध्येला गोठोली गावामध्ये चला आमचे साऊंड सिस्टीम त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आमची आज देखील एक स्पेशल सन्मान असेल तुमचा. चला गणेश दादा भगत यांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आमचे साऊंड दादा प्लीज या, कारण की आज या सगळ्यांचा सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आणि प्रेक्षक आणि समालोचक यातला दुवा जर कुठला असेल तर ही साऊंड सिस्टीम आहे. कुठलाही इव्हेंट जर सक्सेसफुल करायचा आहे त्यासाठी साऊंड फार महत्वाचा आहे. प्रितेश पाटील त्यांचे ओनर. प्रितेश आपण देखील जॉईंट व्हा. प्रितेश आपण देखील जॉईंट व्हा आणि हा सन्मान केला जातोय. आमचे साऊंड ऑपरेटर आज उपस्थित आहेत. मी गणेशदादा भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. येस, नवीन बॉलर आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाचा संपला खेळ. अनेक व्यक्तिमत्व आहेत ज्यांचा एक विशेष सहभाग आणि विशेष सहकार्य लाभलं. त्या सर्वच व्यक्तिमत्वांचा सन्मान केला जातो. पहिला बॉल व्हाईट बॉल, मिस्टर हर्षन. धावसंख्या 17 या आकड्यावर, 70. व्यासपीठावर आपण पाहू शकाल आमचे गुरुवर्य मार्गदर्शक आदरणीय सूरज दादा पाटील साहेब, ज्यांनी आम्हाला अनेक क्रीडा स्पर्धा, अनेक मोठ्या मोठ्या इव्हेंटमध्ये, राजकीय पटलावर, सामाजिक पटलावर तरुणांनी या शहरामध्ये वाटचाल केली पाहिजे याच्याकरता जीवन प्रवास घडवणारे आणि खऱ्या अर्थाने सर्वस्वी सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आदरणीय सूरजदादा पाटील साहेब, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, या स्पर्धेचा आनंद लुटत असताना अनेक मान्यवर पाहुणे आपण पाहू शकाल. या 3 दिवसीय स्पर्धेमध्ये व्यासपीठावर आपण पाहिले आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं फलित आहे वनमंत्री चषक 2025. ज्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली होती, समाज एकवटला पाहिजे, मित्र परिवार या व्यासपीठावर आला पाहिजे. या दरम्यान आपण पाहू शकाल योगेश भोईर याच्या बॅटमधून झेल सुटलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. धावसंख्या 18 या आकड्यावर, 18, लॉस ऑफ 1 विकेट. 18 धावांचं धावफलक आपण पाहू शकाल. आमची लाईव्ह टेलिकास्ट टीमचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आमचे किरण आणि केतन हे केडी बंधू यांचा देखील सन्मान मंचावर केला जातोय. मी गणेश दादा यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. खऱ्या अर्थानं या सन्मानासाठी सगळ्यांच्याच वतीने टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की ही स्पर्धा 185 देशामध्ये टेलिकास्ट केलं आणि आज पीटीसीने जे काम केलं ना, ही स्पर्धा सुप्रसिद्ध करण्यासाठी या संपूर्ण केडी बंधूंचं मी कौतुक करतोय आणि पीटीसी टीमचं कौतुक करतोय. टेलिकास्टच्या दुनियेतला अजुबा म्हणून ज्यांची ओळख आहे आमचे सगळेच पीटीसी जे टीम, अगदी 5 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा दाखवली गेली, टेलिकास्ट केली झाली आणि आज त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. थँक्यू व्हेरी मच केडी, थँक्यू व्हेरी मच किरण अँड ऑल टीम. पीटीसीची संपूर्ण टीमचं आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. टेलिकास्ट अगदी खूप चांगलं, नीट अँड क्लीन टेलिकास्ट केलं आणि या स्पर्धेसाठी तुमचं जे योगदान राहिलं त्याबद्दल वनमंत्री चषकाचे सगळ्याच आयोजकांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच. चला संदीप डेकोरेटर्स आपण मंचावर या, त्यांचा देखील सन्मान मंचावर केला जातोय. संदीप दादा आपण मंचावर या आणि हा सन्मान देखील केला जाईल. हे स्पेशल सन्मान आहे.
आणि मी गणेश दादा यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुरेश दादा आपल्या देखील शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. कारण की मंडप व्यवस्थापन हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की ही स्पर्धा भव्य दिव्य वाटण्यासाठी, हे भव्य दिव्य स्वरूप आणण्यासाठी मंडप व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी संदीप डेकोरेटरचं मी कौतुक करतोय. मी सूरज दादा आणि गणेश दादा या दोघांनाही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. संदीप डेकोरेटरचे प्रोपरायटर संदीप दादा यांचा सन्मान या मंचावर केला जातो. थँक्यू व्हेरी मच संदीप दादा, आपलं मनपूर्वक आभार आहे. ही स्पर्धा भव्य दिव्य करण्यासाठी तुमचा सिंहाचा वाटा आहे, त्याबद्दल आपलं सगळ्यांचंच मनपूर्वक आभार. नॅशनल क्रिएशन LED स्क्रीनचे आपले प्रोपरायटर आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. सगळ्यांचा सन्मान होणार आहे, मी सोडून सगळ्यांचा सन्मान होणार आहे. चला आमचे LED स्क्रीन ऑपरेटर तुमचं देखील मी अभिनंदन करतो आणि आभार मानतोय. मी गणेश दादा भगत यांना विनंती करतोय. सुरेश दादा तुम्हाला देखील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते LED स्क्रीन प्रोपरायटर हे क्रिएशन आपण पाहू शकाल. आणि पहिल्यांदाच वनमंत्री चषकाच्या माध्यमातून आणि नवी मुंबईमध्ये अगदी बाउंड्री लगत ह्या स्कोर बुक आपल्याला पाहायला मिळतोय, जे LED स्क्रीन आहे. आणि पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये हा उपक्रम राबवला जातोय वनमंत्री चषकाच्या माध्यमातून. मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन. अक्षयदादा पाटील असतील, स्वप्नीलदादा पाटील असतील, किस्मतदादा भगत असतील आणि संदेशदादा ठाकूर असतील, यांच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच या LED स्क्रीनचा वापर बाउंड्री लगत केला गेलाय. ओ टू कमेंटरी बॉक्स. येस थँक्यू विघ्नेश मडवी सर. ही वाणी आपण ऐकताय आणि प्रत्येक सहकार्याचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. औचित्य आहे वनमंत्री चषकाचं आणि आज होली देखील आहे. होलीचा रंग, उद्या धुलीवंदन खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल. आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 20 या आकड्यावर 20 धावांचा धावपलक. होली हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण आहे मित्रांनो, जो वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानला जातो. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल वनमंत्री चषकाचा हा अंतिमचा टप्पा आहे. याच दरम्यान योगेश भोईर याच्या बॅटमधून आलाय हा पुलचा फटका. एक धाव कंप्लीट आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 21 या आकड्यावर गोठोली संघाचं वर्चस्व मात्र या सामन्यामध्ये प्रस्थापित होताना आपण पाहताय. पहिल्या इनिंगमध्ये 52 धावांचा आकडा सेटअप केला आणि या 52 धावांच्या आकड्याला सेटअप आकड्याला चेस करताना मात्र ही बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झालेली आहे. एकंदरीत चांगली गोलंदाजी, स्विचचा फटका, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. धारावी टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी लगेचच या. सचिन नाईक आपण रिपोर्टिंग करा. ही मॅच संपल्या लगेचच आपण टॉससाठी जाणार आहोत. अजय खांबे साहेबांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. मी सूरज दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. अजय खांबे साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. यस, अजून एक विकेट आपण पाहू शकाल. दुसरा विकेट योगेश भोईर बॅक टू द डगआउट मध्ये. गोठोली 11 गोठोली आणि सोहम 11 कोपरी. पहिल्या इनिंगचं विश्लेषण केलं तर कोपरी संघानं खूप मिस्टेक केल्या, मी म्हणेन झेल सोडले, त्याच्यानंतर त्याचा भुर्दंड लाभला. विघ्नेश मडवी सर. चिक केतन म्हात्रे साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. गणेश दादा भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. केतन म्हात्रे यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. सुस्वागतम, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हा यस, केतन म्हात्रे यांचा विचार केला तर ते नवी मुंबई महानगरपालिकेचं ते मुख्यालय आहे. आपण मी देखील दरवर्षी 31 डिसेंबर असेल किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारी या कालावधीमध्ये ती जी लाईट असते, जे लेझर शो असतो, तो पाहण्यासाठी अनेक हजारो संख्येने मुख्यालयाच्या दिशेने जातात आणि ते सगळे कारभार सांभाळण्याचं जबाबदारी केतन म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे देखील आभार मानतोय. चला ओ टू कमेंटरी बॉक्स. धन्यवाद. 22 धावा धावपलकावर 2 विकेट, 22 धावा अजूनपर्यंत आपण पाहता आणि गोठोली संघाचं वर्चस्व या सामन्यावर. चला लगेच धारावी संघाचा कॅप्टन
आणि गोटोली संघानं हा सामना जिंकलेला आहे आणि मेगा फायनलमध्ये धमाकेदाररित्या एंटर केलेला आहे. ओव्हर टू विघ्नेश मडवी सर. या सामन्याचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर स्वराज म्हात्रे. 28 धावा पहिल्या इनिंगमध्ये आणि एक सेटअप केला आकडा पहिल्या इनिंगमध्ये.